तू म्हणून घ्यायची बाई बाबा छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, खास करून बागायतदार शेतकऱ्यांचं. माझ्यासमोर हा डाळिंबाचं झाड आहे, जो काल ह्या सगळ्या पावसाच्या तडाख्यामुळे, गारपिटीमुळे अक्षरशः आडवा झालाय आणि याच्या खालच्या मुळ्या देखील आता तुटलेल्या आहे. याला उभं केलं तरी जगवणं कठीण आहे. आणि नेमकं काल कसा पाऊस होता, काय सगळी परिस्थिती होती, हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणारच आहोत. आता त्यापूर्वी ही बाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळा प्लॉट आडवा झालाय आणि या परिसरातील अनेक बागांमध्ये अशीच सगळी काही परिस्थिती आहे. अजून तर याला फळं लागायची होती, मात्र त्यापूर्वीच अशा पद्धतीने हे बाग आडवे झाले. अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती. काय सगळं झालं होतं नेमकं, म्हणजे आता याला किती खर्च लागला होता आणि आता याला कसं उभं करणार? सर हे पूर्ण झाड आता 900 झाडाचा प्लॉट आहे माझा. माझं नाव रामेश्वर अशोक ढगे, राहणार देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ह्या प्लॉटला आता 10 महिने झालेले सर. ह्या बागाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि डाळिंब असं झाड आहे, याच्या मुळ्यावरती राहत्या, त्याच्यामुळे हा झाड पूर्ण पडलेलं आहे खाली आणि यातून नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 70% बगीच्याचं पूर्ण हानी झालेली आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे. बरं, याला उभं केलं तरी जगेल का? पण आता हे सर जगाची शक्यता खूप कमी आहे. कारण की त्याची जे मेन मुळी आहे ती मुळीच कटलेली. तुम्ही बघताय आता आम्ही झाड उभा करतोय, वेळू लावतोय, हे करतोय, त्याला मेन जे झाड आहे ते म्हणजे मुळीच नाही राखली त्याला खाली. बरं, असे याला किती खर्च लागतो 1 एकरला? आणि आता हे किती वर्षाचं झालं होतं? हे 10 महिन्याचं झालं झाड आता. आता याला एक 4,000 रुपये शेकडा शेकडा आणलेलं आहे. रोप जी आहे ना 40 बाहेरून आणलेलं आहे. आता त्याला पूर्ण खर्च, खत टाकलेलं आहे, औषध आणलेलं आहे याला भरपूर 3-5-6 वेळेस, पण आता पूर्ण नुकसान होण्याचं संभव आहे. बरं, हे जगेल असं वाटतं का आता? नाही, मुश्किल आहे, पण आता शेतकऱ्याचं कसं राहतं, प्रयत्न करून बघायची. झाले तर झाली, नाही झाली तर नाही वेलायची. याचे नुकसान भरपाई आम्हाला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. या भागात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे? अशीच परिस्थिती. काय सगळं काल चित्र होतं? काल इतकं विचित्र होतं का लगी मकर म्हणजे गाई एवढ्या गारपीट झालं का लगी खाली नुसता थवा साचला होता गाडीनं. हो, वादळी चक्रीवादळ जा फिरू यायचं डबल, असं एवढं भयान झालं. लगी मी म्हणतो रात्री ना ते झोप म्हणजे असं शेतकऱ्याचं झोपच नव्हती. ही सगळी परिस्थिती आहे. ही सगळी बागा आडवी झाली आणि फक्त याच छोट्या बागांना नाही तर मोठ्या बागांना देखील फळं लागतायत, फुलं येत आहेत, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे आधीच अतिवृष्टी जी सुरुवातीला झाली होती जून नंतर जुलैमध्ये, त्यावेळेसच शेतकरी हातबल झाला होता. तेच नुकसान अजून भरून निघालेलं नाही. अशात आता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. अशावेळी आता सरकारने पाठीशी उभं राहण्याची विनंती शेतकरी करतोय. राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.